नमस्कार बुलबुले साहेब. माझ्या मेलचं उत्तर द्यायला सांगा ना साहेबांना. तुमचे मेल आम्ही डिपार्टमेंटला केलेले आहे. साहेब तुम्हाला ह्याच्या अगोदर 3-4 वेळा पण सांगितलं नाही साहेब, डिपार्टमेंटच्या एचओडीशी जाऊन बोला. डिपार्टमेंटचे एचओडी सांगतात वर जावा, वर गेले फाईल तुमची, गोवंडे साहेबांना आणि त्यांनी रिपोर्ट काय पण करून पाठवतात ते चालतं. अतुल गोवंडे साहेबांना साहेबांनी व्हिजिट केली का? व्हिजिटरला तिथं बोलवायला लागतं व्हिजिटरच्या वेळेला. आणि ज्या अधिकाऱ्याने मला लाच मागितली भरले, माझ्याकडे त्याचा प्रूफ नाही आहे. हां, पण मी डायरेक्टली रात्री 10 वाजता 10:30 वाजता त्यावेळेला टाकलं होतं मत्स्य साहेब असताना. मग त्याच्यावर अजूनपर्यंत काय ॲक्शन घेतली नाही. त्या अधिकाऱ्यांवर काय ॲक्शन घेतली मी रोज विचारतोय त्या संदर्भात. अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आहेत किंवा काय झाली किंवा काय नाही, मला लेखी द्या. मी लेखी देतोय ना सगळं प्रशासनाला. भले ते आयुक्त असतील, खालचे असतील, XYZ अधिकारी असतील, प्रत्येकाला मी लेखी देतोय ना. माझ्या लेखीचं मला उत्तर द्यावं लेखीमध्ये. का तो आमचा अधिकार नाही आहे तसं सांगावं आम्हाला लेखी स्वरूपात. तुमच्या अधिकाऱ्याने रस्त्यावर बिल्डिंग परमिशनची परमिशन दिली बिल्डरला चुकीच्या पद्धतीनं. पदाचा गैरवापर केला तुमच्या अधिकाऱ्यांनी. मी रोज विचारतोय सुनावणी साहेब कधी आहे, कधी आहे, कधी आहे, कधी आहे. काय तारीख आली साहेब सुनावणीची? अजूनपर्यंत आली नाही मला. तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांना ATPना 2 ते 3 पानाचा रिपोर्ट बनवायला 3 महिने लागतात. मला लेखी स्वरूपात द्या. आणि मी मेलवर विचारतोय, मला मेलला रिप्लाय पण नाही. सांगा काय ॲक्शन घेतली? जे अधिकारी आयडेंटिटी घालत नाहीत त्यांच्यावर काय नियमित कारवाई केल्या? प्रशासनामध्ये तुम्हाला प्रशासनाला गेलेलो साहेब, गेलेलो, त्यांना पण विचारलं. पण त्यांचं रेकॉर्डिंग पण आहे, ते पण दाखवतो मी. काय ॲक्शन घेतला? नियमाप्रमाणे 1 दिवसाचा पगार कटवायला पाहिजे त्या अधिकाऱ्याचा, ज्या अधिकाऱ्याने आयडेंटिटी घातली नाही त्या अधिकाऱ्याचा. किती अधिकाऱ्यांचे केले मला दाखवा बरं त्यांनी. मी लेखी दिले ना सगळ्या गोष्टी, मला पण लेखी मिळायला पाहिजेत सगळ्या गोष्टी. तो राईट्स आहे माझा. कधीपर्यंत मिळेल मला उत्तर लेखी साहेबांचं? आयुक्त साहेबांना मी मेल केलेत, कधीपर्यंत मला उत्तरं मिळतील? तुमचे मेल डिपार्टमेंटला आम्ही फॉरवर्ड केलेले आहेत साहेब. डिपार्टमेंटवाले हात वर करतात, वर पाठवतात, वर जावं म्हणतात. मग आता तुम्ही मग एक काम करा, तुम्ही सगळेजण मिळून खाली डिपार्टमेंटला चला, त्या अधिकाऱ्यांपुढे चला, जे म्हणतायत ना वर जाऊन विचारा, त्या अधिकाऱ्यांना तुम्ही उत्तरं द्या. आम्ही लोक येडी नाही तो, इथं कामधंदे सोडून इथं येऊन तुमच्या इकडं मागं लागतोय. इकडं काय पण कारनामे करतात अधिकारी तुमचे. तुम्ही पानसरे साहेबांना भेटा. साहेब पानसरे साहेब आता नाही आहेत खाली. अविनाश पाटील साहेब त्यांना भेटलो, ते म्हणले तुमचे अजून ADTP अजून व्हायचेत. ATP तुमचे वाघचौरे आज होतात ते पण गेले. माझ्या ह्याच्यामध्ये 5 ते 6 ATP गेले इथून साहेब. आम्ही तुमचे मेल सगळे आम्ही डिपार्टमेंटला फॉरवर्ड केले. हो ना साहेब, पण त्याचं उत्तर नाही ना मला लेखी काय मिळालं. डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जाऊन विचारा ना. अहो डिपार्टमेंटलाच विचारतोय, ते म्हणतात वर जावा, साहेब देतील उत्तर. तुम्ही वेळ घ्या तिथे भेटायची सरांची. कुठली वेळ घ्या सरांची. अहो 1-2 महिन्यानं साहेब भेटणार. आता मी काय करणार सर? हां, मग आम्हाला वेळ त्यांनी द्यावं.
मग असं अधिकारी हे करत असो, चुकीचे कामं करत असो, त्या अधिकाऱ्यांना काय नाही अडवत तुम्ही? कुठल्या अधिकाऱ्यांना अडवायचं? हा, कुठल्या अधिकाऱ्यांना अडवायचं सांगा. आता खाली आमचा 12 मीटर अंतर्गत रस्त्यावर तुमच्या डिपार्टमेंटच्या खालच्या विकास परवानगीच्या अधिकाऱ्यांनी त्याच बिल्डरला दुसरी बिल्डिंग बांधण्याची परमिशन कशी काय दिली? त्यांनी अहो साहेब, त्यांनाच विचारून विचारलं, ज्यांनी दिली त्यांना विचारा, त्यांनाच विचारलंय. ATP ला विचारा. बरं, ते ATP बदली झाली. मग दर तुमचे 2 महिने तुमच्या अधिकारी दर 3-4 महिन्याला बदली होते, 2 महिन्याला बदली होते. आता तर रिसेंटली 6 महिन्यात 4 अधिकारी बदलले. कोणतं रिस्पॉन्सिबल पर्सन बसवा खाली तुम्ही, जो उत्तर देईल आमच्या प्रश्नांची. आमच्या मेलच्या प्रश्नांची उत्तर आली पाहिजेत आम्हाला. अहो साहेब, त्यांच्याकडे त्याचं रेकॉर्डिंग आहे, दाखवू का? मी तुम्हाला आत्ता पण म्हणते, दाखवू का रेकॉर्डिंग त्यांचं तुम्हाला? मॅडम, ते श्रीधर काळे म्हणून आलेले आहेत, त्यांच्या आईकडे घातलेली म्हणून तक्रार आहे लोकांची, तर ते काय कारवाई केली विचारते. हां, बरं, 1 मिनिट, आता त्यांना फोन देतो. हॅलो, हां बोल मॅडम. मी तेच विचारलं, अधिकारी अजूनपर्यंत ID घालत नाहीत. तुम्ही आत्तापर्यंत किती अधिकाऱ्यांना फाईन मारले? एका दिवसाचा पगार नियमाप्रमाणे कट व्हायला पाहिजे, तर आत्तापर्यंत किती अधिकाऱ्यांचे तुम्ही पगार कट केले नियमाप्रमाणे? नाही मॅडम, डिटेल बोलणं झालंय, पण तेव्हा पण मी तुम्हाला विचारलं किती अधिकाऱ्यांवर फाईन बसला. मॅडम, आता जर तुमच्या दालनातून तुम्ही जर बाहेर पडलात ना, तिथून जर सुरुवात केली ना मॅडम, वर 6व्या मजल्यापर्यंत येऊसपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी 90% अधिकाऱ्यांच्या गळ्यात आय कार्ड दिसणार नाहीत. कधीपर्यंत होईल? मग तोपर्यंत अधिकारी ID घालणार नाहीत का? आता हे बघा, मग आता जर रोजच क्वेश्चनिंग करायचं तर त्याला काहीच अर्थ नाही ना. मी तुम्हाला म्हटलं नाही की डिसिप्लिनरी करतोय पुढे, इथून पुढे. नाही मॅडम, मी 15 दिवसातून आज आलेलो मी तुमच्याजवळ. मला कधी भेट? आजच आपली भेट झाली? हो, आज भेट झाली आपली. मी त्याच्या आधी मी मेलवर आयुक्त साहेबांच्या मेलवर पण सांगितलं. समक्ष जाऊन भेटा मॅडमला. हा, मग ठेवा ना तुम्ही. नाही, थांबा, मॅडमला समक्ष जाऊन भेटा तुम्ही आणि मग बोलू. असं होत नाही ना. बरं मध्ये बरेच हे असतात त्याच्यावरती. बरं, समक्ष मॅडम पाठवते करून थोडं. बरं बरं भैया. आणि बाकी माझ्या मेलचं उत्तर कधी मिळणार आहे साहेब? मी बरेच मेल टाकले. बोट पुढे असेल. हॅलो, अरे ते श्रीधर काळे म्हणून आहेत ना, त्यांचे जे मेल तुमच्या डिपार्टमेंटला आले त्याची उत्तरं केली नाहीत का? मग पानसर सर आहेत का नाही? आणि साहेब आहेत का तुमचे? मग त्यांना ते काय उत्तर मागतात? मला लेखी द्या म्हणावं, लेखी उत्तरं द्या म्हणावं. हां, मग ईमेलची उत्तरांची वर पाठवली तुम्ही? मग कुठली ईमेलची उत्तरांची दिलं की त्यांना ईमेलची उत्तरं पाहिजे? हो, मला प्रत्येक ईमेलचं माझं उत्तर पाहिजे. मला कुठली पाठवलं तुम्ही? हां, चालेल.
साईडला वगैरे काय आहे ना डोईफोडे क्षीरसागरला विचारलं डोईफोडे मी तर नाव ऐकलं नाही. इंजिनिअरिंगला विचारलं हां डोईफोडे कोण आहे आतमध्ये हां आत कोण आहे क्षीरसागर ते डोईफोडे कोणी आहे का आपल्याकडे जमीन मालमत्ता आहे. कोण आहे हे मेहता मॅडम नाही सकाळी शाळेहून आलेलं. पण डोईफोडे साहेबांनी शोध लावायला लावला कोण डोईफोडे आहे नवीन ह्याच्यामध्ये कोण नाही ना. तेच माहिती नाही विचारू का साहेबांनी सांगितलं डोईफोडे लावा इंजिनिअरिंग डोईफोडे म्हणून कोणी आहे का नाही आहेत का नाही? हां आहेत का नाही? नाही ना बागडी साहेबांना विचारलं इंजिनिअरिंग कुलकर्णी मॅडम लागली. हां कुलकर्णी मॅडम. कुलकर्णी मॅडम. कुलकर्णी मॅडम इंजिनियर यांना विचारा बरं डोईफोडे साहेब म्हणून कोण आहेत तुमच्याकडं? नाही ना. कुलकर्णी इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. इंजिनिअरिंगला विचारलं क्षीरसागरला विचारलं कारण मेहता मॅडम काय म्हणले माझ्या मेलच्या उत्तरांना? पानसर साहेब गेले ते असं निरोप दिला अविनाश पाटील साहेबांच्या त्यांना पण नाही दक्षताला पण नाही मग तेच सांगलो ना, कोण मला लेखी उत्तरच दे ना, कारण त्यांच्याकडे उत्तरच नाही आहेत. कारण मी लिगली सगळ्या गोष्टी मांडतोय आणि ते कागदोपत्री चुकीच्या घटना लिहून इथं वर साहेबांकडे पोचवते. ते आंधळा दळतोय कुत्रं पीठ खातोय ना, अशातली गती. विशाल साहेब साहेब विचारलं साहेबांना कारण मागे एकदा कोणतरी सांगितलं मॅडम डोईफोडे कोणी आहे का आपल्याकडे? नाही का? बरं मला सांगा तेवढं साहेबांना विचारून माझ्या मेलचं काय झालं साहेब, मला काय उत्तर मिळतील मग मला भेटून द्या, माझी भेट करून द्या त्यांच्यासोबत. ओके 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 ठीक आहे ठीक आहे. साहेब आता तुम्ही बघितला अतुल गावंडे साहेबांनी फोनवर बोलले. अहो तुम्ही सारखं सारखं तेच काय व्हिडिओ शूटिंग करताय?
अहो साहेब, तुम्हाला माझा खाली आता पाटील साहेबांनी काय सांगितलं सांगा? ते म्हणले वर जावा साहेबांकडे, तिकडं साहेबांनी विचारा. तुम्हाला 24 तारखेच्या मी वेळ दिला ना भेटायचं, चालेल ना. काय तेच अहो पण साहेब मला सांगा, तुम्ही बिल्डर, तुमचे अधिकारी ते सगळं बिल्डरांना वेळ देत आहेत, पब्लिक कडून न्याय कधी मिळणार? कुणी वेळ दिला बिल्डरांना सांगा ना, हा? कुणी वेळ दिला? आता आमदार येतोय, खासदार येतोय, त्यांना डायरेक्टली एंट्री आहे, त्यांचे पण वेळ अपॉइंटमेंट असेल ना, ते पण ठेवा त्यांना पण. नागरिकांनाच फक्त हे आहे का साहेब? गव्हर्नमेंटचा जी आर असं पण आहे की मग डायरेक्टली जनता दरबार भरवणे. जनता दरबार भरवत आहे का तसं सांगा. जनता दरबार भरवत असेल तर तसं सांगा. कुठल्या तारखेला जनता दरबार आहे ते सांगा, मी त्या तारखेला येतो. आजचं काय मेल तुझ्याकडे नाही ना? एवढंच येतं ना? Yes, sir. Yes. संपली? कमिशनर सर बोला. सेशन सर. जनता दरबार कधी भरतोय किंवा कधी आहे याची तारीख पण अधिकारी सांगत नाही आहेत. तर अधिकाऱ्यांनी खरंच लोकांकडून न्याय देत आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. अधिकारी त्यांच्या मनाचं करतायत खालचे, ते वाटेल तिथं परमिशन देत आहेत, रस्त्यावर परमिशन देत आहेत, बिल्डर तिथं बांधतोय. लोकांनी फक्त अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यांवर, PMIDच्या सही शिक्क्यावर लोक खरेदी करतात प्रॉपर्टी. मग लोकांनी न्याय मागायला जायचं कुणाकडं? जर इथले अधिकारी जर वेळ देत नसतील, जर लोकांच्या प्रश्नांवर उत्तरं देत नसतील, आजपर्यंत बरेच मेल केले, पत्रव्यवहार केला, त्याचा अजूनपर्यंत मला PMIDच्या अधिकाऱ्यांकडून एकही लेखी उत्तर किंवा मेलचं माझं लेखी मेलमध्ये मला उत्तरं मिळालेली नाही आहेत. मग हे अधिकाऱ्यांचं काम नाही का? एखाद्या संबंधित तक्रारदारांनी मेल टाकलेलं किंवा तक्रार टाकलेलं त्याची उत्तरं देणं. अधिकारी आले की म्हणता येत नाही त्यांच्याकडे जावा, ह्यांच्याकडे जावा, खालचे अधिकारी म्हणतात वरच्यांकडे जावा. मग लोकांनी नुसता वर खालीच करत बसावं का? मग पोरखेळ लावलाय सरळ सरळ.